छत्रपती शिवराय, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे आज प्रचंड नगरीतील भगवान परोपरेश्वरांच्या चरणी नतमस्तक झालो. परोपरेश्वराचा आशीर्वाद नाही घेतला. आपले महंत महाराज यांनी आज आशीर्वाद दिले आणि प्रचंड नगरीतील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देश आहे. आज आपल्याकडं ध्वजारोहण पण झालंय. मीच नशिबाने एवढ्या मोठ्या देवस्थानाचा ध्वज फडकवण्याचं भाग्य मला दत्ताभाऊ मुळे लागलं. तुम्हाला या हिंदू नवीन वर्षाच्या पाडव्याच्या मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो. आज निघताना उशीर झाला त्याबद्दल प्रथम तुमची दिलगिरी व्यक्त करतो. आता माझा पण सध्या नागेलाच झाला. किती लवकर निघाल तरी लोक गाडी आडी देत मला उशीर होतोच. तरीही रात्रभर जागलेले आहे. दत्ताभाऊ काल म्हणजे परवा पुणे जिल्ह्यात कार्यक्रम होता. पुणे जिल्ह्याच्या कार्यक्रम संपवून नाशिक जिल्ह्यात गेले. काल 6 वाजता नाशिकचा कार्यक्रम केला. रात्री 12 वाजता कार्यक्रम होता मच्छिंद्रनाथ गडावर. तो कार्यक्रम 12चा होता, परंतु ट्रॉफिकमधून निघायला 4 वाजले. आम्हाला 10 ते 15 लाख लोक होते. पूर्ण पॅक झालेलं होतं तो वर. तिथून बीडपर्यंत येऊस तर 6 वाजले. प्रचंड गावाला शब्द दिला होता म्हणून बिनांगोळे ते तसे चालू होते. म्हणलं आता शब्द खाली पडून देऊन जमणार नाही. 12च्या आत ध्वज फडकावायचा असं म्हणते प्रथा ज्या त्या गावाची असती, परंपरा असते. आणि आम्ही तुमच्या दारात 10:30ला पोहोचलो. बाकीचा तिथून पुढचा टाईम तुम्ही तुमचा बघून घ्या. म्हणजे तुमच्या दारात आलोच आहे, तुमच्या परिसरात. त्यामुळे यायला खरा जास्तीचा उशीर झाला. मराठा आरक्षणाच्या विषयातली ही लढाई सुरू आहे. ही लढाई संपत नाही. आणि मायबाप म्हणून तुम्हाला माझी विनंती, संपू पण द्यायची नाही. सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय. मुलं मोठे झाल्याशिवाय आपल्याला नाही पर्याय. दुसऱ्यांचे मुलं मोठे केले आपण, तर स्वतःच्या मुलाला आरक्षण नसल्यामुळं शिक्षण दिले पण तो भविष्यापासून लांब राहिला. राजकारणापासून थोडं आरक्षण मिळेपर्यंत लांब जा. एकदा तुमच्या मुलाला आरक्षण मिळालं, तुम्हाला जे काय राजकारण करायचं ते करा. कारण ही संमत बैठक पण निवडत आहे ना. मग काय बिगर झालं बोलायला बस. आपल्याला राजकारणापासून थोडं लांब जावं लागणार आहे. आरक्षण हे सगळ्या पक्षातल्या लोकांना सुद्धा लागणार आहे. त्याच्या मुलाला पण लागतंय. शेतकरी मराठ्यांना, कष्टकरी मराठ्यांना, नोकरदार मराठ्यांना, व्यावसायिक मराठ्यांना, नोकरदार मराठ्यांना सुद्धा आरक्षण लागतं. मग आरक्षणाच्या मागणीवर पक्ष पण बोलायचं कारण काय? आरक्षण तर सगळ्यांना लागतं. मी बोलतो पक्षाला आणि मी बोललेला लागतंय नेत्याला, ते पण मराठीचे. मी बोलतो एकाला, अडचण होती मराठ्यांच्या नेत्याची. तुझ्याही मुलाला आरक्षण लागणार आहे. तू तर इतक्या दिवस नाही माझ्या गोरगरीब करोडो मराठ्यांना देऊ शकला. आज 57 लाख मराठ्यांना मायबाप आरक्षण मिळाले. त्याचा फायदा 1.25 करोड मराठ्यांनी आतापर्यंत घेतला आरक्षणाचा.
हे आरक्षण नाही देऊ शकला तुम्ही. हे लोक जातीपेक्षा नेत्याला मोठं मानतात आणि गोरगरीब मराठ्यांनी असं ठरवलंय, आता नेत्याला मोठं नाही मानायचं, जातीला आणि स्वतःच्या मुलालाच मोठं मानायचं. आता आपला नाविलाज ते जातीला बाप मानायचं तर नेत्यालाच बाप मानायला लागलं, त्याला आपला नाविलाज. पण पक्ष असा एकही नाही की त्याला ते आरक्षण लागणार. आरक्षण हे सगळ्याला लागणार. म्हणून कमीत कमी माझी आज तरी या हिंदू नववर्षाच्या निमित्तानं प्रचंड गावातून सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना आव्हाने आणि विनंती सुद्धा आहे, स्वतःच्या जातीचे लेकरं मोठं करण्यासाठी लढू लागा, नेत्याला मोठं करण्यासाठी आमच्या विरोधात नका जाऊ. एकदा बघा, आपण कधी मागं वळून नाही बघत. ज्यांना ज्यांना आरक्षण मिळालं त्यांचे फायदे किती झाले, आपण फक्त कष्ट करत राहिलो. आपण मागं वळून बघितलंच नाही की आपल्या मुलाचं वाटोळं किती झालंय, आपले लेकरं सुशिक्षित बेकार झाले किती आणि त्याच्यासाठी काय लागणार आहे हे मागं वळून नाही बघितलं. रात्र दिवस काबाड कष्ट केले, ऊन वारा पाऊस काय बघितला नाही. स्वप्न आईबापाचं एकच, माझ्या वाट्याला आलेलं कष्ट माझ्या लेकराच्या वाट्याला नाही आलं पाहिजे म्हणून रात्र दिवस कष्ट करून पोरं शिकवले. पण या आरक्षणामुळं मराठ्यांच्या पोरांना ना नोकऱ्या लागल्या ना उच्च शिक्षण मिळाले, मराठ्यांच्या पोरांच्या वाटोळे होत राहिले. ज्यांना ज्यांना मिळालं ते पुढं पण गेले. म्हणून हे आरक्षण सगळ्यांना लागणार. सगळ्या पक्षातल्यांना विनंती आहे की पक्षाकडून आणि पक्षातल्या नेत्याकडून वाढण्यापेक्षा जातीचे पोरं मोठे झाले पाहिजेत याच्यासाठी प्रयत्न करा. ते आपल्यावरती खोटे गुन्हे दाखल करतात. मला आताच मी त्यांची चिठ्ठी दिली, कुठे गेलेली मी चिठ्ठ्याचा ठरला घेतो पण घेतली तरी कुठल्या महिलावर गुन्हे दाखल केले, कुणी दिली, तुम्ही दिली का ही चिठ्ठी? दिली कोणी? आर मानलो दबावला होता काय म्हणून चिठ्ठी देणाराच पुढे गेला. कोणत्या गावात गुन्हे दाखल झाले? महिलांवर बघतो उद्या. बोलल्यावर तर लय लागतं गृहमंत्र्याला. तुम्हाला तुमची आई बहीण दिसती, मग आमची दिसत नाही का? स्वतःच्या आई बहिणीला बोललं म्हणून सगळं सभागृह डोक्यावर घेतलं. हे आता आमची आई बहीण नाही का? हिच्यावरती तुम्ही गुन्हे दाखल करता. तुमचा लातूरचा SP यांच्यावरती गुन्हे दाखल करतो. याच्यात त्या SP आणि गृहमंत्र्याला त्यांची आई दिसत नाही का? काय वाईट केलंय? स्वतःच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून रस्त्यावरती आले. आमचे लेकर मोठे झाले पाहिजेत म्हणून तिने सगळं ऊन वारा डोक्यावर घेतला आणि रस्त्यावर उतरले. तिला हे आशा आहे तिचं लेकर मोठं झालं पाहिजे म्हणून. त्या गृहमंत्र्याला थोडं काय बोललो तर सगळं सभागृह त्याने डोक्यावर घेतलं. म्हणे आई बहिणीवरून बोलला. तुम्हाला आई बहिणीवरून बोलायला एवढं लागलं तर आमच्या अंतरवालीच्या माता माऊलीच्या छातीत आणि पोटात सुद्धा गोळ्या घुसल्यात, त्याच्यात तुम्हाला आई बहीण नाही दिसली का? 8-8, 9-9 वर्षाच्या लेकरांच्या पाय तिथं मोडले, त्याच्यात तुम्हाला आई बहीण नाही दिसली. या लातूरच्या माता माऊलीवर ते गुन्हे दाखल करतात, स्वतःला गृहमंत्री म्हणून घेतात, याच्यात तुम्हाला नाही आई बहीण दिसत. त्या पुणे जिल्ह्यात वाघोलीच्या माता माऊलीने रस्ता रोको केला, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, त्याच्यात नाही का तुम्हाला आई बहीण दिसत? तुमची ती आई बहीण आणि आमची ती आई बहीण आम्हाला इज्जत नाहीये काय?
आमच्या समाजाच्या माता मावलेला प्रतिष्ठा नाही आहे का? जरा इथं बसलेल्या सगळ्या लोकांनी जरा समजून घ्या, हे मराठा संपवण्याचं षडयंत्र आहे. मराठा अडचणीत आला पाहिजे, मराठ्यांचा छळ झाला पाहिजे, हा सरकारचा चाललेला डाव हे षडयंत्र आहे. सावधला तुम्हाला पायाला हात लावून सांगतो, जर इथून पुढे असे प्रकार करायला लागले याला जसाल तसं आपल्याला आता उत्तर द्यावं लागणार. एवढे मोठे बलाढ्य जात असून जर आई बहिणीवरती वेळ नसली तर तुमच्या आणि आमच्या मनातल्या ताकदीचा काहीच उपयोग नाही. सत्तेवरती तुम्ही ज्यांना बसवता आणि हेच आपल्यावरती अन्याय करायला लागते. 7 महिने झाला माझा समाज रस्त्यावरती 1 करोडच्या संख्येनं तरी आरक्षण दिलं जात नाही. काय वाईट बोललो मी? तुम्हाला बोललेला इतकं लागलं. 7 महिन्यापासून करोडोच्या संख्येनं माता मावल्यासह माझा मराठा समाज रस्त्यावर आहे म्हणून बोललोय. माझ्या जागेवर तुम्ही जरी असतात तरी तुम्ही पण हेच केलं असतं. मला काय दोष देत आहे? कारण मी इमानदार आहे, माझ्या समाजावर माझी निष्ठा आहे, या समाजाला मी दैवत मानतो. याला झालेला त्रास मी नाही सहन करू शकत. 7 महिन्यापासून तुम्ही सारखं आज आरक्षण देतो उद्या देतो म्हणायला लागले आणि तुम्ही आरक्षण देत नाही. माझी तर पायाच्या मस्तकला गेली, जशी तुझी आई बहिणीला बोलवून गेली तशी. माझ्या आई बहिणीच्या डोक्यावरती काठ्या पडल्यात, बंदुकीच्या दस्ते पडले. आमच्या आईचे जर तुम्ही डोके फोडणार असाल तर आमची इतर पायाच्या मस्तकाला जाणार आहे. आमचे लेकर फाशी घ्यायला लागले, आत्महत्या करायला लागले, लाखांना पोरं सुशिक्षित बेकार म्हणून पडले. आमचे इतर पायाच्या मस्तकाला जाणार आहे. माझ्या जागेवर तुम्ही असता तेच केलं असतं. तुम्हाला जर एखाद्या माणसानं 6 महिने घरी चक्रा मारायला लावल्या तर तुम्ही सुद्धा त्याला प्रश्न विचारणार आहे, किती दिवस मला चक्रा मारायला लावतो, कधी देतो सांग. मी काय चुकीचं केलं? माझ्या खांद्यावर जर समाजाची जबाबदारी आहे तर त्याच पद्धतीनं मी हे काम केलं. त्यांचं म्हणणं आहे आमच्याशी मित्रत्व करा, मी नाही करायला तयार. ते पाहिजे ते द्यायला तयार आहेत, मला नाही पाहिजे. मला माझ्या करोडो मराठा समाजाला आरक्षण आणि आरक्षणच पाहिजे. त्यांचं दुखणंच हे मी त्यांना मॅनेज होत नाही, फुटत. सगळ्यात मोठं दुखणं आहे त्याचं. ते म्हणजे हे पोरग बारीक आहे, हे आपल्याला इतक्या जणाला फुटत कस काय नाही ऐका ना कस काय. मी खानदानी मराठ्यांची आवड आहे, फुटायला रे कामा नाही, मराठ्यांचे गद्दारी नाही करू शकत. असे तुम्ही किती आले ना तरी मी चेंगरलेत आतापर्यंत. फक्त तुम्ही पुण्याला देऊ ना. नावेला जाणं तुम्हाला हे शब्द सांगतोय. माझ्या सुद्धा पुणे दाखल झाले, तुम्ही सुद्धा पुण्याला भेऊ नका. कारण तुमच्या लेकराचा टल्ल्या बहिणाने पुढच्या पिढ्या आनंदात वागतील, जगतील, सावलीत बसतील. तुम्ही बघितलेलं स्वप्न पूर्ण व्हायचे एकदा आरक्षण मिळालं. ते सगळे खोटे खोटे देतात, त्यांनी काय होत नाही आपलं. माझ्यावर तर यासाठी नाही माहित आहे तुम्हाला. अरे माहित आहे का नाही? काही आलेला का नाही? माझ्यावर यासाठी नेमली त्यांनी. यासाठी कोणालाच ते माहिती आहे तुम्हाला? ज्याने 1,500 खून केले त्याच्यासाठी, हजारो करोड रुपयाचा घोटाळा केला त्याच्यासाठी, समुद्रामध्ये खूप मोठमोठाले नंबर 2चे धंदे किंवा एखादा हत्याकांड झाला त्याचा शोध लागत नाही त्याच्यासाठी. माझ्याजवळ काय तो काय ग्रह पागल झाला का बधीर झाला, तो गोया टायमाला घेतो का नाही घेत. माझ्याजवळ आहे काय? मग जर पाकिट चोरात आणलं 2 दिवस ते भाकर त्यात काही सापडतच नाही. माझ्या घरावर 13 पत्रे देतो म्हणतो, टाकतो नागपूरच्या घरावर नेऊन. ते बी सिमेंटाचे आहेत, भाकरा सुद्धा ऐकत नाही. इतका बधीर झालाय, बोललेला त्याला असं लागत आहे भयानक. माझ्या घराला तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही त्या विचारला ते मी घेते नाही का कोणा जाऊन म्हणा. माझ्या भीतर येऊन त्याची कॅन्सिल केल्या नोटिसा.
इतके आहे तर मी एक दिवस सहज गेलो 7 महिन्यात फक्त 2दा गेलो ते बी एक दीड घंट्यासाठी ते बी माझं पोरग सिरियस झालं म्हणून नसतं आणखी उमरा शिवलो नाही इतक्या त्या नोटिसा चेक केल्या मी तर ना पण बघितलं म्हणलं काय म्हणजे म्हणलं नुसत्या नोटिसा इतके गुन्हे दाखल केले का तर मी मागं सराफलो पाहिजे आमचं ऐका मी त्या बाकी झाले का आपल्याला ते गडबड एक तुम्हाला बोलू का थोडं का मी मॅनेज झालो पाहिजे त्यांचं ऐकलं पाहिजे यासाठी ते इड्या फेड्याला लोकांच माग म्हणून माझ्या मागे यासाठी त्याला वाटतं भेटत नाही मी भेट नसतो तू येडीच नाही तो बी स्वतः आला ना तरी भेट नाही तू तर जवळ आले होतं तू ये तरी एक पहिलं वाट बघतो मला तेवढं द्या मी देवेंद्र फडणवीस साहेबांना 6 महिन्यात एकही शब्दानं बोललं मला कोणत्या मराठीला मी विरोध करायचा म्हणून कधीच करत नाही पण एवढं षड्यंत्र असलं इतके ट्रॅप माझ्यावर टाकले मला जाळ्यात गुंतवण्याचा प्रयत्न केला माझे व्हिडिओ कसलेही बनवून व्हायरल करून त्या धमक्या दिल्या रेकॉर्डिंग व्हायरल करून म्हणून धमक्या दिल्या पूर्ण फोडण्याचा प्रयत्न केला आमच्या बदा पाट्यात ते पोरांच्याही पाठीमागं लागले माझे 23 पोरं रात्रीच उचलून दे काम करणारे किंवा घाबरत म्हणून तरी घाबरलो शेवटी माझ्यावर हल्ला घडवण्याचा प्रयत्न केला तरी मी घाबरलो माझं कुटुंब सुद्धा अडचणीत आलं तरी मी मागे सरकलो कारण माझं कुटुंबच आता मी मराठा समाज मानलाय त्यामुळे मी आता मागे सरकू शकत त्यांचं